Standard 7. General Science. आपला चालू आहे धडा क्रमांक 16 नॅचरल रिसोर्सेस. त्याचा आज आहे लेक्चर नंबर 4. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करत आहोत फ्युएल. फ्युएल मध्ये आपण सॉलिड फ्युएल कोल आणि गॅशियस फ्युएल नॅचरल गॅस डिस्कस केलं होतं. आज आपल्याला लिक्विड फ्युएल कोणतं मिनरल ऑइल हे काय करायचंय डिस्कस करायचंय. लक्षात घ्या धडा आहे नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक साधन संपत्ती. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला ओर्स आणि मिनरल्स पाहिले. त्यानंतर आपण दुसरा नॅचरल रिसोर्स आहे फ्युएल. त्याच्यामध्ये सॉलिड फ्युएल लिक्विड फ्युएल आणि गॅशियस फ्युएल आहे. पैकी आपण सॉलिड फ्युएल आणि गॅशियस फ्युएल डिस्कस केले. आज लिक्विड फ्युएल मिनरल ऑइल आपल्याला डिस्कस करायचे. हे मिनरल ऑइल काय आहे लिक्विड फ्युएल आहे आणि हे सुद्धा काय आहे की मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ एगो म्हणजे लाखो वर्षांपूर्वी काय होतं की बॉडीज ऑफ डेड सी ऑर्गॅनिझम की डेड सी ऑर्गॅनिझम की समुद्रामधले जे मृत प्राणी आहेत लाखो करोडो वर्षापूर्वी ते काय केले दे आर सॅन्क बुडाले ॲट द बॉटम ऑफ द सी आणि ड्यू टू हाय प्रेशर अँड टेम्परेचर दे आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू मिनरल ऑइल. समजा आपल्याला विचारलं की मिनरल ऑइल कसं तयार झालं तर मराठीत सांगायचं म्हटलं तर अगोदर मराठीत ऐकून या इंग्रजीत सांगतो. लाखो करोडो वर्षापूर्वी जे समुद्री प्राणी काय झाले मृत झाले मेले ते काय केले गाडल्या गेले जमिनीमध्ये. समुद्राच्या बॉटमला गाडल्या गेले आणि जास्त तापमानामुळे आणि जास्त प्रेशरमुळे ते फ्युएल मध्ये कन्वर्ट झाले मिनरल ऑइल मध्ये कन्वर्ट झाले. याला इंग्रजीमध्ये जर का सांगायचं म्हटलं तर मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ एगो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम सी गॉन डेड and they are buried at the bottom of the sea and due to high pressure and high temperature they are converted into oil called as mineral oil. आणि मग काय होतं तर मिनरल ऑइल हे काय असतं इट इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स. हे जमिनीतून कसं बाहेर काढतात तर मिनरल ऑइल हे बाहेर काढण्यासाठी विहिरी खांदावं लागतात. जसं आपल्या पाण्याच्या विहिरी असतात तशा ह्या विहिरी असतात. मिनरल ऑइल इज ऑब्टेन फ्रॉम ऑइल वेल्स. वेल म्हणजे विहिरी. त्याला मराठीमध्ये तेल विहिरी म्हणतात. अशा तेल विहिरी काय करावं लागतात खांदाव्या लागतात. आणि ते काय इतकं सोपं नाहीये की आपल्या पाण्याची विहिरी काही फूट खांदले की आपल्याला पाणी लागतं 50-50 फूट 100 फूट. पण यांना जर का खांदायचं म्हटलं तर the deepness of these wells is 1000 to 3000 meter. 1000 to 3000 मीटर. फूट नाही मीटर इतका खोल खांदावा लागतात. म्हणजे 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर खोल. रामकृष्ण हरी. इथं आपल्याला 50 फूट जाता खोल खंडा खांदला विहिरीचा त्याच्यात पाणी पडलं तर डोळे फिरतात. आणि हे तर 3-3 किलोमीटर खोल जायचंय. कशा काय मिळवण्यासाठी मिनरल ऑइल मिळवण्यासाठी. पहिला मुद्दा आपण पाहिले की मिनरल ऑइल कसं तयार झालं. आता दुसरा मुद्दा पाहतो मिनरल ऑइल कसं मिळवायचं. तर मिनरल ऑइल इज ऑब्टेन्ड फ्रॉम ऑइल वेल्स. दीज ऑइल वेल्स आर 1000 to 3000 मीटर्स डीप. इतक्या त्या काय असतात खोल असतात. आणि हे कुठं सापडतं तर सँड मध्ये शेल मध्ये जिथं किंवा अशा ठिकाणी सापडतात. मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज पेट्रोलियम ऑइल किंवा क्रूड ऑइल. याला अजून 2 शब्द आहेत समान अर्थी. याला पेट्रोलियम ऑइल सुद्धा म्हणतात आणि याला कच्चं तेल
किंवा क्रूड ऑइल असं सुद्धा म्हणतात. म्हणजे मिनरल ऑइलला 3 शब्द आहेत. स्वतः मिनरल ऑइल एक, पेट्रोलियम ऑइल एक आणि क्रूड ऑइल एक. आणि काय असतं, इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. आणि ज्यावेळेस ते ह्या ऑइल वेल मधून बाहेर काढल्या जातं त्यावेळेस हे याचा रंग कोणता असतो, इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. ते हिरवट तपकिरी रंगाचं असतं, ग्रीनिश ब्राऊन इन कलर असतं. आणि पेट्रोलियम आणि याच्यामध्ये काय असतात तर याच्यापासूनच आपण काय काय मिळवतो, पेट्रोल मिनरल ऑइल पासूनच सेपरेट करावं लागतं, डिझेल ह्या मिनरल ऑइल पासूनच सेपरेट करावं लागतं, किंवा विमानासाठी लागणारं एव्हिएशन पेट्रोल ते सुद्धा ह्या मिनरल ऑइल पासूनच काय करतात मिळवतात. केरोसिन ज्याला आपण घासलेट वगैरे म्हणतो, रॉकेल म्हणतो, ते सुद्धा ह्या मिनरल ऑइल पासूनच मिळवतात. नाफ्ता याच्यापासूनच मिळवतात. टार म्हणजे डांबर वगैरे ते सुद्धा सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या मिनरल ऑइल पासून भेटतात. नाही तर पेट्रोलची वेगळी विहीर आहे, डिझेलची वेगळी आहे, केरोसिनची वेगळी आहे, एव्हिएशन पेट्रोलची वेगळी आहे, नाफ्ताची वेगळी आहे, असं नसतं. याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतात. आपण डिस्टिलेशन बघितलेली की नाही, डिस्टिलेशन करून हे काय करतात वेगवेगळं काढतात. एवढंच नाहीये की याच्यापासून वेगवेगळे परफ्युम्स, आर्टिफिशियल फायबर्स याच्यामध्ये सुद्धा ह्या मिनरल ऑइलचा काय होतो वापर होतो. बघा नीट लक्ष द्या, किती नॅचरल रिसोर्सेस आपण बघितलेले आहेत. तर आपण जे नॅचरल रिसोर्सेस बघायला लागलो, धड्याचं मुख्य नाव काय, नॅचरल रिसोर्सेस. किती प्रकारचे नॅचरल रिसोर्सेस आपण बघितलेले आहेत. पहिला मिनरल्स अँड ओर्स, नीट लक्ष द्या. दुसरा फिमेल. 2 नॅचरल रिसोर्सेस झाले बघायचे आपले. आणि फ्युएल मध्ये 3 प्रकार, सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल आणि गॅशियस फ्युएल. ऑनलाईन असलं तरी कन्फ्यूज व्हायचं नाही, उलट त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा. मागचे व्हिडिओ परत बघायचे. काय सर 2 दिवस झाला तुमचा व्हिडिओ पडलाच नाही, लय बोर व्हायला लागले. तसं नाही, मग मागचा व्हिडिओ बघ ना, काढ ना, आहेत ना तुझ्याकडे. हा वेळ वाया घालायचा नाही, निराश व्हायचं नाही, डिसअपॉइंट व्हायचं नाही. समोर सर बसले मग काय झालं, मोबाईलवर तर आहेत ना. ओके, आता तिसरा जे आहे रिसोर्स तो कोणता आहे, फॉरेस्ट रिसोर्स. हो, फॉरेस्ट रिसोर्स. फॉरेस्ट रिसोर्स. आता फॉरेस्ट रिसोर्स म्हणजे जंगलातून मिळणारी साधन संपत्ती. हो, आपल्या पृथ्वीवर जंगल येतं आणि जंगलामधून सुद्धा खूप सारा, जंगल सुद्धा म्हणजे काय, नॅचरल रिसोर्स आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आणि जंगलामधून सुद्धा आपल्याला खूप कामाच्या गोष्टी मिळतात बरं का. असं नाही झाड नाही, जंगलातून सुद्धा खूप सारा भेटतं. तर काय, पण जंगल म्हणजे कशाला म्हणायचं अगोदर, हो फॉरेस्ट कशाला म्हणायचं, जंगल हो कशाला म्हणायचं सांगा बरं मराठीत, कशाला जंगल म्हणायचं. सर तिथं खूप झाडं असतील, तेच सांगायचं इंग्रजीमध्ये, पण व्यवस्थित सांगायचं. कसं, an extensive area of land, an extensive area of land. एक्सटेन्सिव्ह म्हणजे खूप सारा, एरिया ऑफ लँड म्हणजे जमीन. काय आहे, कवर्ड बाय व्हरायटी ऑफ प्लांट्स. कवर्ड बाय व्हरायटी ऑफ प्लांट्स, अनेक प्रकारच्या झाडांनी ती कवर असते. व्हरायटी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं, इज कॉल्ड फॉरेस्ट. त्याला जंगल म्हणायचं. हा पृथ्वीचा असा भूभाग आहे की जो मोठा भूभाग जो झाडांनी व्यापलेला आहे, अनेक प्रकारच्या झाडांनी व्यापलेला आहे. इट इज कॉल्ड ॲज जंगल, इट इज कॉल्ड ॲज फॉरेस्ट. आणि फॉरेस्ट इज ऑल्सो अ नॅचरल रिसोर्स. तो सुद्धा काय आहे, नॅचरल रिसोर्स आहे. की काय आहे की जवळपास 30% ऑफ टोटल अर्थ सरफेस इज कवर्ड बाय द फॉरेस्ट. आता याच्यामध्ये काय होतं, आपल्याला फॉरेस्टचे काय फंक्शन आहे, जंगलाचे कार्य, काय गोष्टी करायच्या गुरुजी, जंगल कुठं काही कार्य करत असतं का, हो करतं, खूप महत्वाचं कार्य करतं. म्हणून तर पृथ्वीवर जंगलाची आवश्यकता आहे. आणि हे जंगल जर का कमी झाले तर आपण आपलं सुद्धा जीवन चांगलं जगू याची शाश्वती देता येत नाही.
काय कोणतं कार्य करतं ते, तर इट रिड्युसेस व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. हो, सगळ्यात पहिल्यांदा झाडं महत्वाचं काय कार्य करतात बघा. अगदी आपल्या शेतातले झाड असू द्या, लहान झाड असू द्या किंवा मोठं झाड असू द्या, हो एकदम बारीक तुळशीसारखं झाड असं ना, ते सगळ्यात मोठं कार्य काय करतं कोणतंही झाड, तर इट रिड्युसेस फ्लो ऑफ वॉटर ओव्हर द लँड. हो, की जमिनीवरून जे वाहणारं पाणी आहे त्याचा वेग कमी करण्याचं काम. हो, अगदी साधं गवत सुद्धा आहे. एखाद्या खड्ड्यातून आपण पाणी एकूण तिकडे घेतलं आणि त्या खड्ड्यामध्ये जर का गवत असेल तर पाण्याचा वेग मंदावतो. इट रिड्युसेस द फ्लो ऑफ वॉटर, व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. हे सगळ्यात महत्वाचं कार्य जंगल करतात. नाहीतर पाणी कुठल्या कुठं निघून गेलं असतं, प्याय भेटलं असतं माणसाला. नंबर 2 काय करते, इट प्रिव्हेंट सॉइल इरोजन. हो, इट प्रिव्हेंट सॉइल इरोजन. जमिनीवरची जे मातीचा थर आहे तो कमी होऊ देत नाही, जमिनीची धूप होऊ देत नाही. त्या झाडाची मुळाने ती माती ती घट्ट धरलेली असते. हो, तुम्ही कधी शेतात जायचं पप्पांसोबत आणि रानगवत उगवलेले, हो गाजर गवत वगैरे असते, असं असं उपटून बघा बरं, लवकर उपटायला जात नाही ते गवत. असं जोरात दात मोठं उपटा लागतं. ते असं उपटलं आपण, यस बघितलं तर त्याच्या मुळाला असं मातीचे गोळे असतात. तर बघा ना तुम्ही शेतात जातं की नाही, जातो ना. मग त्या नुसतंच काय हरभरा खायला काय रे आणायला, एका दुसरं गवत उपटून बघायचं, बघतानाच हे मुद्दा समजून घेण्यासाठी. हा बघा बघा, तर काय आहे असं तुम्ही उपटलो की त्याच्या मुळाला काय लागून येते, माती लागून, असं मातीची गोळाची. हो, तर गवताच्या मुळाला लागून, म्हणजे त्या गवताच्या मुळाने काय केलेलं असतं, माती अशी धरून ठेवलेली असते. तो मातीला वाहून जाऊ देत नाही वाऱ्याने पाण्याने. तर सॉइल इरोजन म्हणायचं. फॉरेस्ट प्रिव्हेंट्स द सॉइल इरोजन. एवढंच नाही, इट हेल्प्स द पर्कोलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. हो, झाडं काय करतात, पर्कोलेशन ऑफ वॉटर इन द ग्राउंड. पर्कोलेशन म्हणजे मुरणं, पाणी मुरण्यास सुद्धा काय करतात, जमिनीमध्ये मदत करतात. इट कंट्रोल फ्लड्स. महापुरांना सुद्धा हे जंगल काय करतात, कंट्रोल करतात. त्यानंतर इट प्रोटेक्ट द वाईल्ड लाईफ. हो, जे जंगली जीवन आहे, वाघ आहे, सिंह आहे, हरिण आहे, झेब्रा आहे, हाती आहे, असे जे विविध कोल्हा आहे, लांडगा आहे, ज्याला वाईल्ड लाईफ आपण म्हणतो, त्या जंगली प्राण्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे फॉरेस्ट करतात. आणि ॲटमॉस्फिअरिक गॅसेस सुद्धा ते काय करतात, हे करतात. इथं आपल्याला काही मेडिसिनल प्लांट्सचे एक्झाम्पल दिले विच फाउंड इन द फॉरेस्ट. की फॉरेस्टमध्ये काय आहे की काही जे मेडिसिनल प्लांट्स आहेत. ते मेडिसिनल प्लांट्स कोणते कोणते आहेत, फळे इकडे लिहितो बघा. मेडिसिनल प्लांट्स, की जंगलामध्ये मेडिसिनल प्लांट्स म्हणजे औषधी वनस्पती सुद्धा आहेत. तिथं आपल्याला एक्झाम्पल दिले तर मेडिसिनल प्लांट्स कोणते, अडुळसा. हा, कशासाठी वापरतात सध्या अडुळसा, घराघरामध्ये आहे अडुळसा. कफ अँड कोल्ड, खोकला वगैरे झाला तर हे अडुळसा नावाची वनस्पतीची पानं खातात. त्यानंतर बेल, हो महादेवाला वाहतात. पण हे महादेवाला वाहण्यापेक्षा सुद्धा त्या बेलाची पानं जर का खाल्ली, चघळली तर इट कंट्रोल्स डायरिया. जुलाब जो आहे, हो ते कंट्रोल करण्याचं काम करतं. त्यानंतर नीम म्हणजे लिंब, आपला कडुलिंब, हे लिंबाच्या पानाचा रस जर का घेतला तर फिवर अँड कोल्ड, ताप सुद्धा काय होते, सर्दी ताप कंट्रोल होते. त्यानंतर पेरिविंकल म्हणजे सदाफुली. हो सर, आमच्या घराच्या बाहेर झाड आहे, पण फुलापेक्षा सुद्धा हे जे पेरिविंकल आहे, ह्या पेरिविंकलच्या झाडाच्या पानाचं पासून कॅन्सरवरचं औषध बनवतात. इतकी ती औषधी वनस्पती आहे. त्यानंतर इथं आहे सिनॅमोन, ही सुद्धा एक वनस्पती आहे, औषधी वनस्पती आहे. ते डायरिया, नॉशिया म्हणजे मळमळ वगैरे व्हायला लागलं तर त्याच्यावरचे औषधं त्याच्यापासून बनवतात. त्यानंतर सिंकोना आहे, मलेरियावरचे जे औषध आहेत ते ह्या सिंकोना नावाच्या वनस्पतीपासून मिळवतात. तर त्यानंतर फॉरेस्टमधून उड सुद्धा भेटतं. उड म्हणजे लाकूड, उच्च दर्जाचं लाकूड. कोणतं आहे, टिक म्हणजे सागवान, नीम, अकॅशिया, सुबाबूळ. हे जे अकॅशिया म्हणजे बावळ आणि सुबाबूळ, टिक म्हणजे सागवान, असे काय होतात लाकडचे प्रकार आपल्या जंगलामधून भेटतात. त्यानंतर रबर, गम असे प्रोडक्ट सुद्धा कुठून भेटतात, जंगलामधून भेटतात. काही सँडलवूड म्हणजे चंदन, युकॅलिप्टस, निलगिरी, हे ऑइल साठी वापरतात. ते सुद्धा आपल्याला जंगलातूनच काय होतात, भेटतात. तर हे काय झाले,
फॉरेस्ट रिसोर्सेस आणि मिनरल ऑइल. म्हणजे इथं आपण 3 रिसोर्सेस कंप्लीट केलेत. बघा धड्याचं नाव काय आहे? नॅचरल रिसोर्सेस. पहिला रिसोर्स आपण कोणता कंप्लीट केलाय लेक्चर क्रमांक 1 मध्ये? तर तो लेक्चर क्रमांक 1 मध्ये आपण 1 आणि 2 मध्ये लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित सांगतो सगळं, तुम्ही परत वाटल्यास लेक्चर बघा. लेक्चर क्रमांक 1 आणि 2 मध्ये आपण मिनरल्स अँड ओर्स कंप्लीट केलेत. लेक्चर क्रमांक 3 आणि आजचं काही चौथ्याच्यामध्ये आपण फ्युएल कंप्लीट केले, तर सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल आणि गॅशियस फ्युएल. आणि आजच्याच लेक्चरमध्ये आपण फॉरेस्ट रिसोर्सेस कव्हर केलेत. म्हणजे आतापर्यंत आपण 3 नॅचरल रिसोर्सेस शिकले. तर पहिलं मिनरल्स अँड ओर्स, दुसरं फ्युएल्स आणि तिसरं फॉरेस्ट रिसोर्सेस. एकूण आपले असे 4 लेक्चर्स झालेले आहेत. लक्ष द्या, कोण पालक जर का माझा व्हिडिओ पाहत असतील तर मी वेळोवेळी होमवर्क देतोय, शिकवतोय, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा होमवर्क त्याचे फोटो काढून मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर येत नाही आहेत. माझं रिक्वेस्ट आहे तेवढं फक्त त्या गोष्टीकडे पालकांनी सुद्धा थोडं लक्ष द्यावं की होमवर्क केलेला असेल तर केला आहे का, सरांना सेंड केला आहे का, कृपया त्या गोष्टीकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं. थँक्यू.